आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्यावरून खडाजंगी झालीची। जरांगेंची भाषा महाराष्ट्र बेचिराग करणारी आहे। या सगळ्यात काही कटकारस्थान आहे का असा सवाल आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारलेला आहे। जरांगेंच्या आंदोलनामागे कोण असाही सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय। त्याचबरोबर विशेष तपासाची मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे। मराठा आंदोलनासंदर्भातील पडसाद आता मंगळवारी विधानसभेत उमटलाय। भाजपा आमदार आशिष शेलार विधानसभेत हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। यावेळी सभागृहातून त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे हा प्रश्नही उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर विशेष तपासाची मागणी सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा कोणी करत असेल अध्यक्ष महोदय तर मला पूर्ण विश्वास आहे माझे विरोधी पक्ष नेते आमचे त्यालाही समर्थन करतील अध्यक्ष महोदय की नाही, त्या भूमिकेच्या विरोधातच राहतील अध्यक्ष महोदय, असा आमचा विश्वास आहे तुमच्यावर अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बेचिराग करणार म्हणजे कोणी ठरवला? त्याची योजना ठरली होती का? ही केवळ धमकी आहे का? या मागच्या भूमिका काय? याच्यामध्ये संशय आहे का? याचे कोणी योजना कटकारस्थान केलंय का? अध्यक्ष महोदय, कोर्टही म्हणते की तुम्ही गांभीर्याने घ्या। मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, एसआयटी लावा अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची एसआयटी लावा, सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय। एसआयटी मार्फत चौकशी कालबद्ध अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत, पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललंय, एका घरातून चाललंय, याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय।